हाय मैत्रिणींनो, चला तर आज आपण कर्डचे फेशियल बघणार आहोत, म्हणजे दह्याचे। त्यासाठी मी ब्रूची कॉफी घेतलेली आहे। तांदळाचं पीठ मी घरी करून घेतलेलं आहे, एकदम बारीक घ्यायचे, ते स्क्रबसाठी वापरायचे आपल्याला। आणि दही घेतलेलं आहे, ते पण मी घरीच विरजलेलं आहे। चला तर मग सुरुवात करूयात। सुरुवातीला मी 2 चमचे दही आणि 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते भिजवायचे आणि मसाज होईपर्यंत ते असंच फुलण्यासाठी ठेवायचे। आणि हातावरती चमच्याने दही घ्यायचं आणि मसाज द्यायचा स्टार्टचा। पहिली स्टेप म्हणजे दह्याचा मसाज द्यायचा आहे, जसं आपण क्लीन्स करतो क्लिन्झरने तसं। याने सर्व गळ्याला, फेसला, कानाला सर्वकडे लावून घ्यायचं आहे व्यवस्थित। थोडंसं मसाज द्यायचं आहे। डोळ्यांच्या बाजूला, कानाच्या बाजूला असं बोटांचा हुक करून तिकडे पण छान मसाज द्यायचा, म्हणजे आपली तिथले जे स्नायू असतात कानाजवळचे ते टाईट व्हायला मदत होती त्याने। आणि स्लोली मसाज द्यायचा एकदम। याने काय होतं की आपली स्किन टाईट व्हायला मदत होते ह्या मसाजने। बघू शकताय मी मसाज दिलेला कसा देतीये ते। हा एकदम बेस्ट पर्याय आहे घरचे घरी फेशियल करण्याचा। आणि हर्बल, याच्यात कुठलंही केमिकल नाही, कुठलंच केमिकल नाही आहे याला। 2-3 चमचे दही घेऊन ते मसाज देऊन मुरवायचं आहे चांगलं स्किनवरती आपल्या। आणि ते पुसून घ्यायचे। सगळी डेड स्किन बऱ्यापैकी निघलेली असते। कान काळे झालेले असतात थंडीमुळे, ते पण निघतात। सर्व पुसून घ्यायचे। आणि हे जे फुललेलं आहे ना तांदळाचं पीठ आणि दही, ते घ्यायचं सर्व चेहऱ्यावरती, गळ्याला, कानावरती सर्व लावून घ्यायचं। आणि हलक्या हाताने मसाज द्यायचा। तांदळाचं पीठ एकदम वस्त्रगाळ केलेलं असावं, म्हणजे त्याने स्क्रब छान होते आपल्या स्किनला। कपाळावरती, डोळ्यांच्या बाजूला, हनुवटीवरती। जसं आपण बघतो काही ताईंचं ओठांच्या बाजूने पॅची झालेलं असतं, डोळ्याच्या बाजूला पॅची झालेलं असतं काळवंडलेलं, मग ते सर्व ह्याने निघून जाते डेड स्किन। हे दह्याचं फेशियल म्हणजे एवढं इफेक्टिव्ह आहे ना की त्याचे रिझल्ट पण तसेच। आता तुम्ही बघणारच आहात रिझल्ट कसा आलेला आहे त्याचा। ते खूप छान मसाज करायचा, एकदम थोडासा वेळ काढायचा आणि छान असा मसाज करून घ्यायचा आहे। 40 नंतर हे सर्व उपयोगीच आहे। आणि पार्लरमध्ये सारखं जाऊन आपण फेशियल करू शकत नसतो, त्यामुळे आपण हे घरचे घरीच करायचं आणि 100% रिझल्ट मिळवायचा। तो ह्याने मिळतो। हे दह्यांचं फेशियल किंवा जायफळाचं फेशियल हे खूप इफेक्टिव्ह आहेत। आपल्या स्किनला ते सूट होतात, त्याच्यात कुठलंही केमिकल नसतं, त्यामुळे ते खूप छान सूट होतात। आणि मसाज देण्याच्या पद्धतीसुद्धा तुम्ही लक्षात घ्या आणि त्या पद्धतीने मसाज द्या। तुमच्या स्किनवरती एवढा छान फरक जाणवेल एका फेशियलमध्ये, मग ते जायफळाचा असो किंवा दह्याचा असो। तुमची स्किन सर्व सारखी होऊन जाईल, पॅची कुठे दिसणार नाही, किंवा आपल्या एजनुसार आपल्या स्किनवरती, चेहऱ्यावरती जी करवटे आलेली असतात, रिंकल्स यायला नुकती सुरुवात झालेली असते 40 नंतर, हे सर्व ह्याने कमी होतंय। जसं आपण म्हणतो ना वय थांबवलं का, तसं संध्याकाळची नाईट रूटीन असू द्या, कच्च्या दुधाची आणि रोज वॉटरची, त्याने तर कलर उजळतो। जायफळाच्या फेशियलने पण एकदम छान कलर उजळतो। आणि हे मी घेऊन आलेली आहे दह्याचं फेशियल, ह्याने पण खूप छान रिझल्ट ह्याचा एवढा छान आहे
आता ते मसाज देऊन झाल्यानंतर 1 चमचा दही आणि 1 चमचा कॉफी आपण टाकायची आहे आणि ती मिक्स करून घ्यायची आणि सर्व कानाला, चेहऱ्यावरती, गळ्याला, शक्य असेल कोणी लावायला असेल तर मानेवरती, पण ह्याचा मसाज मगाशी देऊन घ्यायचा आणि हे पण गळ्याला, कानाला, तोंडाला सर्व व्यवस्थित लावून घ्यायचं आणि 10 मिनिटं थांबायचं, थोडंसं सुकू द्यायचं आणि स्प्रे करायचं. रिझल्ट बघू शकताय तुम्ही, कारण मी हे फेशियल मी घरी कायम करते. मी कुठेही पार्लरमध्ये फेशियल करायला कधीही जात नाही, कारण मला स्टेप चुकल्या तर पिंपल्स यायला चालू होतात आणि मला व्यवस्थित एवढं कुठं वाटत नाही, आवडत नाही. बघू शकताय अमेझिंग रिझल्ट आलेला आहे. तुकतुकीत स्किन झालेली आहे एकदम माझी. मला तर विश्वासच बसना गेला की एवढा रिझल्ट कसला छान आलेला आहे. बघू शकताय तुम्ही, लिपचा सुद्धा कलर बदललेला आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा, शेअर करा. तुम्ही पण हा रिझल्ट बघून प्रयोग करून बघा. तोपर्यंत धन्यवाद.